नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे वन कंप्लीट एज्युकेशनमध्ये. आज आपण पाहणार आहे सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB कॉन्स्टेबल भरती 2026 ची 827 रिक्त पदांसाठी भरती आणि सोबतच त्याबद्दल सर्व पात्रता, निवड प्रक्रिया आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती या एका व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. तर थोडक्यात माहिती पाहता, केंद्र सरकार नोकरीची सुवर्ण संधी आहे मित्रांनो, ज्यामध्ये कॉन्स्टेबल या पदाकरता जे गट क चे पद आहे नॉन गॅझेट, त्याकरिता 827 पदांची एकूण जागा भरती निघालेली आहे. आणि यामध्ये जे वेतन श्रेणी लागणार आहे ते लेवल 3 चे असणार आहे, ज्यामध्ये 21,700 ते 69,100 प्लस भत्ते या पदाकरिता मिळणार आहे. सोबतच नवीन पेन्शन योजना म्हणजेच NPS किंवा युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच UPS लागू आहे. अर्ज करण्यासाठी फक्त ऑनलाईन पद्धत आहे, ऑफलाईन नाही. तर कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत तर पहा. सर्वाधिक पदे जी आहेत ती आहे कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदाकरिता 553 जागा, ते सुद्धा केवळ पुरुषांसाठी. नंतर मुख्य ट्रेड्समध्ये वॉशरमन आहे 74 जागा, बार्बर आहे 43 जागा, टेलर आहे 41 जागा, नंतर टेलर 41 आहे, नंतर गार्डनर 41 जागा आणि कॉबलर 25 जागा आहेत. सोबतच वेटरनरी 34, कार्पेंटर 7, वॉटर करियर 5, वेटर 3, नर्सिंग ऑर्डरली असे 1 जागा, अशा मिळून सर्व जागांची भरती ही निघालेली आहे. आता पाहू आपण प्रवर्गानुसार आरक्षण. तर एकूण 827 पदाकरिता खुल्या प्रवर्गासाठी 383 जागा आहेत. इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC साठी 191 जागा आहेत. अनुसूचित जाती म्हणजेच SC साठी 128 जागा आहेत. नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS साठी 64 जागा. नंतर अनुसूचित जमातीसाठी ST 61 जागा. या प्रकारे 827 जागा विभागल्या आहेत. नंतर विशेष नोंद घ्या विद्यार्थी मित्रांनो, एकूण जागांपैकी 10% जागा माजी सैनिकांसाठी राखीव आहेत. आता पाहू आपण पात्रता मॅट्रिक्स, ज्यामध्ये वयोमर्यादा आणि सवलत आहे. जसे इतर सर्व ट्रेड्स म्हणजेच गार्डनर, कॉबलर, टेलर, वॉशरमन, बार्बर, वॉटर करियर, वेटर याकरिता 18 ते 23 वर्ष, कार्पेंटर असेल तर 25 वर्षापर्यंत, नंतर ड्रायव्हर, वेटरनरी, नर्सिंग ऑर्डरली असेल तर 27 वर्षापर्यंत. सोबत OBC प्रवर्गातून असेल तर 3 वर्ष तुम्हाला सवलत मिळेल आणि SC ST प्रवर्ग असेल तर 5 वर्ष तुम्हाला आणखी जास्त सवलत मिळेल. आणि माजी सैनिक असेल तर प्रत्यक्ष सेवेचा कालावधी वजा करून प्लस 3 वर्ष सूट मिळेल. नंतर आहे मित्रांनो पात्रता मॅट्रिक्समध्ये शिक्षण आणि अनुभव. जर तुम्ही ड्रायव्हर करता फॉर्म भरत असाल तर 10वी उत्तीर्ण प्लस जड वाहन चालवण्याचा तुम्हाला परवाना आवश्यक आहे. नंतर वेटरनरी असेल तर 10वी विज्ञान विषयासह उत्तीर्ण पाहिजे आणि मान्यताप्राप्त रुग्णालयात जनावरांचा उपचार करण्याचा 1 वर्षाचा अनुभव सुद्धा पाहिजे. नंतर नर्सिंग ऑर्डरली असेल तर 10वी उत्तीर्ण प्लस रेड क्रॉस किंवा सेंट जॉन कडून प्रथमोपचार प्रमाणपत्र सोबत 50 बेडच्या रुग्णालयात 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. नंतर कार्पेंटर व इतर ट्रेड्स असेल तर 10वी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव किंवा 1 वर्षाचा ITI कोर्स प्लस 1 वर्षाचा अनुभव किंवा 2 वर्षाचा ITI डिप्लोमा पाहिजे. सोबत टीप लक्षात घ्या, या पदांसाठी ट्रेड टेस्ट उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. आता पाहू आपण निवड प्रक्रिया 4 टप्प्यामध्ये होणार आहे. पहिला टप्पा आहे शारीरिक चाचणी, मैदानी धावणे आणि उंची छाती मोजमाप यामध्ये होणार आहे. दुसरा टप्पा आहे लेखी परीक्षा, ज्यामध्ये 100 गुणांची तुम्हाला संगणकावर आधारित परीक्षा द्यायची आहे. तिसरा टप्पा आहे कागदपत्रे आणि कौशल्य चाचणी, ज्यामध्ये तुम्हाला 50 गुणांची ट्रेड टेस्ट केवळ पात्रतेसाठी द्यावं लागेल. आणि चौथा टप्पा आहे वैद्यकीय तपासणी म्हणजेच मेडिकल एक्झाम आणि शारीरिक आणि वैद्यकीय तंदुरुस्त. यामध्ये पहा, जर तिसऱ्या टप्प्यामध्ये असाल तर जागांच्या 20 पट उमेदवार निवडले जातील आणि चौथ्या टप्प्यामध्ये असाल तर जागांच्या 3 पट उमेदवार निवडले जातील. आता पाहू आपण सविस्तरमध्ये टप्पा 1 जो होता शारीरिक क्षमता चाचणी, ज्यामध्ये
पुरुष उमेदवार जर असेल तर 4.8 किलोमीटर धावणे यामध्ये आहे आणि वेळ दिला आहे 24 मिनिटाचा. आणि महिला उमेदवार असेल तर यामध्ये 2.4 किलोमीटर आहे धावणे आणि वेळ आहे 18 मिनिटे. यामध्ये टीप पहा, माजी सैनिकांना ही धावण्याची चाचणी देण्याची आवश्यकता नाही, परंतु पुढील सर्व टप्पे पार करावे लागतील. आता टप्पा पहिला जो होता त्यामध्ये शारीरिक निकष जे आहेत, ज्यामध्ये मराठा उमेदवारांसाठी विशेष सवलत आहे. यामध्ये सर्वसाधारण उमेदवार असेल जनरल, ओबीसी, एससी तर उंची 170 सेंटीमीटर, छाती 80 ते 85 सेंटीमीटर आणि महिला असेल तर उंची 157 मीटर लागेल सेंटीमीटर लागेल. नंतर अनुसूचित जाती जमाती असेल तर पुरुषांसाठी 162.5 सेंटीमीटर, छाती 76.81 सेंटीमीटर, 76 ते 81 सेंटीमीटर आणि उंची महिलांसाठी 150 सेंटीमीटर लागेल. यामध्ये टीप लक्षात घ्या, उंची आणि छातीतील सवलतीचा लाभ घेण्यासाठी मराठा किंवा एस.टी प्रवर्गाचे प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीवेळी तुम्हाला असणे बंधनकारक आहे. दुसरा टप्पा पहा विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षा सीबीटी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य इंग्रजी किंवा हिंदी व्याकरण राहणार आहे. आणि खुल्या EWS OBC आणि माजी सैनिकसाठी 50% आणि SC ST साठी 25% कमीत कमी मार्क घ्यावे लागतील. सर्वात महत्त्वाचे, उमेदवारांची अंतिम निवड फायनल मेरिट लिस्ट केवळ या लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारेच केली जाईल. तिसरा टप्पा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा आणि चौथा टप्पा यामध्ये कौशल्य चाचणी आणि वैद्यकीय तपासणी आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये कागदपत्र तपासणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तर ऑनलाईन अर्जात नमूद केलेली सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या साक्षांकित म्हणजे अटेस्टेड प्रती आणणे अनिवार्य आहे. म्हणजेच काय, तर तुमचे डॉक्युमेंट जे आहे त्यावर त्यासोबत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंटची झेरॉक्स आणि त्या झेरॉक्सवर तुमच्या स्वतःच्या सिग्नेचर असायला पाहिजेत. नंतर कौशल्य चाचणी स्किल टेस्टमध्ये एकूण गुण आहे 50. उत्तीर्ण होण्यासाठी किमान 60% तुम्हाला घ्यावे लागतील. ही चाचणी केवळ पात्रतेसाठी आहे, याचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत मोजले जाणार नाहीत. स्टेज 4 मध्ये विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय तपासणी म्हणजेच DME आणि RME होणार, ज्यामध्ये उमेदवारांचे वजन हे त्यांच्या उंची आणि वयाच्या प्रमाणपत्र म्हणजेच BMI नुसार असणे आवश्यक आहे. बायोमेट्रिकमध्ये डाव्या आणि उजव्या अंगठ्याचे ठसे जुळणे बंधनकारक आहे. नंतर अर्ज करण्याची प्रक्रिया आणि शुल्क, तर तुम्हाला अधिकृत ऑनलाईन अर्ज करावा लागेल या वेबसाईटवर requirement.ssp.gov.in वर. तुम्ही UR EWS OBC असाल तर 100 रुपये तुम्हाला पुरुष प्रवर्गासाठी आहे शुल्क, आणि SC ST माजी सैनिक किंवा सर्व महिला उमेदवार असेल तर मोफत शुल्क नाही आहे. म्हणजेच मोफत राहणार आहे, शुल्क त्यांना देण्याचे काम नाही आहे. अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. एक महत्त्वाची अट लक्षात घ्या, एक उमेदवार केवळ एकाच पदाची अर्ज करू शकतो. तुम्ही एकाच वेळी ड्रायव्हर आणि टेलर पदासाठी अर्ज करू शकत नाही. तुम्हाला कोणते एकाच पदाला अर्ज करावा लागेल. नंतर अर्ज बाद करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या. फोटो आणि सहीची नियम, तर तुम्हाला पार्श्वभूमी बॅकग्राऊंडमध्ये पांढरी असावी, चेहरा 75% स्पष्ट असावा, सरळ चेहरा असणे खूप महत्त्वाचे आहे, टोपी, काळा चष्मा अजिबात नसावा. नंतर दाढी असलेल्या उमेदवारांनी दाढीसह फोटो दिल्यास भरती प्रक्रियेतही दाढी ठेवणे अनिवार्य आहे. हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. शक्यतो बिना दाढीचाच फोटो तुम्ही टाका, जेणेकरून भरतीनंतर तुम्हाला आवश्यकता पडेल. आणि सिग्नेचर पाहता सही केवळ काळ्या किंवा गडद निळ्या शाईच्या पेनानेच असावी. सही अस्पष्ट असल्यास अर्ज थेट बाद केला जाईल. तर एक अंतिम चेकलिस्ट लक्षात घ्या मित्रांनो, कागदपत्रे तयार ठेवा. तुमचे जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, EWS प्रमाणपत्र अर्ज करण्याची शेवटच्या तारखेपूर्वी असावे. एकच लक्ष ठेवा, तुमच्या पात्रतेनुसार केवळ एकच पदाची निवड करा आणि अचूक ऑनलाईन अर्ज भरा. आणि दुहेरी तयारी म्हणजेच मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा यांची तयारी आजपासून एकत्र सुरू करा, कारण अंतिम निवड लेखी परीक्षेवरच असते. आणि तुमचा अर्ज थेट भरा requirement.ssb.gov.in. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आणखी काही विचारायचं असेल कमेंटमध्ये तर नक्की विचारा.
सोबतच या पदाबद्दल किंवा या भरतीबद्दल नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.